जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं ओढ्या नाल्यांना पूर आलाय आणि नदीला पूर आल्यानं 50 ते 60 विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एसटी बस नदीपलीकडे अडकली होती। आळगाव इथल्या धाकट्या नदीला पूर आल्यामुळे ग्रामीण भागातली वाहतूक ठप्प झाली। गावातील विद्यार्थी बसमध्ये असल्यानं विद्यार्थ्यांच्या शाळेचा खोळंबा झाला। तसंच या पुलावरून पाणी वाहत असल्यानं उंबरगे, भानसळे, खडकोनी, कळंबवाडी गावचा संपर्क तुटलाय। दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। धाराशिवमधील परंडा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे परंडा तालुक्यातील चांदणी नदीला पूर आलाय। नदीला पूर आल्यानं बार्शीकडे जाणारा 6 ते 7 गावांचा संपर्क तुटलाय। शिरसाव गावावरून बार्शीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद आहे। नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। पुलाची उंची वाढवावी अशी नागरिकांची मागणी आहे। शिरसाव येथे चांदणी नदीला खूप मोठा पूर आलेला आहे। वारंवार नदीला पाणी असल्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे। तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित पुलाची उंची वाढवण्याचे काम करून घ्यावे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं जवळपास 9.5 एकर क्षेत्रातलं पीक जमीनदोस्त झालंय। शेतानजीक असलेल्या ओढ्यातील पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे संपूर्ण शेतात पाणी साचलं आणि शेती पिकासह माती देखील पूर्णतः वाहून गेल्याची विदारक स्थिती समोर आली आहे। कष्टाने पिकवलेले उडीद, सोयाबीन, मका ही पिकं संपूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सोलापूर जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो, त्यामुळे अनेकांच्या शेतामध्ये पाणी जे आहे ते अशा पद्धतीने थांबून आहे। मी सध्या बक्षी हिप्परगा गावामध्ये आणि या ठिकाणी आपण बघताय पाणी जे आहे ते शेतामध्ये किती प्रमाणात आहे। हे शेतकरी आहेत, अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी जे ते शेतामध्ये पाहायला मिळत आहे। या शेतामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची पिकांची पेरणी केलेली होती आणि पिकं जी आहेत आता अक्षरशः पाण्यात आहेत आणि मागील 4 ते 5 दिवसापासून अशीच परिस्थिती असल्याकारणानं शेतकऱ्यांचं पीक हाताला आलेलं ते संपूर्णपणे वाया गेलेलं आहे। शेकडो एकर शेतीवरचं नुकसान जे आहे ते या बक्षी हिप्परगा गावात झाल्याचं इथल्या शेतकऱ्यांचं नाही, त्यामुळे सरकारकडनं आणि प्रशासनाकडनं अपेक्षा केली जाते की लवकरात लवकर पंचनामे होऊन मदत जी आहे ती या शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांची आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, बक्षी हिप्परगे, सोलापूर। हे उडदाचं पीक आहे, मूग होता आणि पूर्ण हे 5-6 दिवस झालं आमच्या शेतामध्ये पूर्ण 5-6 दिवस झालं पूर्ण पाणी आहे, कमरेच्या जवळपास पाणी आहे। उडीद आणि मूग होता। साधारणतः किती एकर क्षेत्र आहे आणि त्यामध्ये किती नुकसान झालं आता? हे 2.5 एकर क्षेत्र आहे, 2.5 एकर सगळं पाण्याखाली आहे। किती दिवसापासून अशीच परिस्थिती आहे? हे जवळजवळ 5 दिवस झालं असं पाणी आहे। 1000 हेक्टरवरची जी उडीद, सोयाबीन, मूग जे काय आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तुम्ही कोणीकडे चारी बाजूला कुठेही बघा तिकडे पाणीच पाणी आहे आणि माती वाहून जाण्याचं ओढ्याच्या जवळजवळ 2-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये सगळ्या बाजूने जरी गेला तर शेतातली ही परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल। एकीकडे आपल्या मुलाप्रमाणे, पोटच्या मुलाप्रमाणे हे जपलेलं पीक आज आपल्या उभ्या डोळ्यात देखत सगळं पीक पाण्यामध्ये आहे आणि शेतकऱ्याचा डोळा सुद्धा आज या ठिकाणी पाणवलेला आहे। आमची मायबाप सरकारकडे एवढीच मागणी आहे, या शेतकऱ्याच्या डोळ्यातले आसू पुसण्यासाठी त्यांना भरीव अशी सरसकट मदत या ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारने द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। तर सोलापूरमध्ये मागच्या 4 ते 5 दिवसात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसामुळे सोलापुरातील बक्षी हिप्परगा गावात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय। खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्हा प्रशासनाने या नुकसानाची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी शासनाकडे केली। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून सोलापूरमध्ये रात्री 12 नंतर पाऊस पडतोय तर दुपारी मात्र कडक ऊन पाहायला मिळतंय। सोलापूर शहरातील जुने पुणे नाका परिसरामध्ये पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे। जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर दिवसा ऊन आणि रात्री पाऊस अशा पद्धतीची स्थिती सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। खरं तर मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले जे नदी नाले आहेत, ओढे, तलाव आहेत ते देखील ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर जलसंपदा विभागानं हिप्परगा तलावाच्या सांडव्यातून काल पाणी अचानक सोडलं आणि त्यामुळे जुना पुणे नाक्यातले जी स्मशानभूमीतली ओढ्याची जी पातळी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मी सध्या त्याच ठिकाणी उभा आहे। प्रशासनानं काळजी घेत लोकांना आवाहन केलं होतं की रस्त्यावरनं प्रवास करू नका। तसंच या ओढ्याच्या शेजारी असणारी जी नगर आहे तिथले देखील नागरिकांना स्थलांतर करण्याचा प्रयत्न जे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं। अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले होते। सकाळची ही स्थिती आपण या ठिकाणी बघताय, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या कारणानं ओढा जो आहे तो प्रचंड ओसंडून वाहतोय। वाहतूक जी आहे ती या ठिकाणी आता बंद करावी लागलेली आहे। खरं तर आज दिवसभरात पुन्हा पाऊस झाला तर सोलापूर शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी देखील